दरम्यान एक मोठी बातमी पुण्यातल्या गुडलक चौकात भर पावसात विद्यार्थ्यांचं काल रात्रीपासून आंदोलन सुरू आहे। राज्यातल्या 4ही कृषी महाविद्यालयांची विद्यार्थी आंदोलनात सहभाग आपल्याला दिसतोय। मुलांना संशोधन शिष्यवृत्ती मिळाली नाहीये, त्यामुळे संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। कृषी क्षेत्रातल्या पीएचडी संशोधनासाठीचा निधी राज्य सरकारनं 2 वर्षात दिलाच नाही असा आरोप करण्यात आला। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि या विद्यार्थ्यांचं या घोषणाबाजी आणि मला त्यांच्या मागणीमध्ये एक महत्त्वाची मूलभूत गोष्ट अशी जाणवली की PhD संशोधक विद्यार्थ्यांचा हा आक्रोश मोर्चा आहे। सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत आणि आरटी याचे विद्यार्थी आहेत। बघा, कोणत्याही राष्ट्राच्या निर्मितीमध्ये एक सॉफ्ट पॉवर फार महत्त्वाची असते आणि त्या सॉफ्ट पॉवरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे संशोधन। आणि त्या संशोधनासाठी कोणत्याही सरकारने पुढे यायला हवं। अमेरिकेसारख्या राष्ट्राचा एवढा मोठा जो काही उदय झाला त्याच्यात मुख्यत्वे संशोधन फार महत्त्वाचं होतं। अर्थात प्रत्येक संशोधनाचं गुणात्मक पातळीवरती बरंच विश्लेषण होऊ शकतं। सगळेच PhDचे होल्डर आहेत का? सगळे? तुम्ही पण इकडे जरा, काय विषय PhDचा? मी कृषी महाविद्यालय परभणी येथून आलेलो आहे आणि माझं संशोधन सर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि जे एकात्मिक शेती या पद्धती आहे या विषयावरती माझं संशोधन आहे सर। आणि सध्या स्थितीमध्ये सगळेजण म्हणतात की सेंद्रिय शेती केली पाहिजे, नैसर्गिक शेती केली पाहिजे, परंतु याच्यावरती सायंटिफिक डाटा असा कुठंच उपलब्ध नाही आहे सर। तर त्यावरती मी संशोधन करत आहे आणि शेतकऱ्यांसमोर एक रिअल माहिती आणू शकतो सर मी या संशोधनाच्या माध्यमातून। परंतु या सरकारमुळे आम्हाला जे संशोधनासाठी इनपुट्स लागतात ते परचेस करावे लागतात सर बरेचसे, तर त्याचा खर्च आमच्यावर पडत आहे सर। आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे संशोधनाला न्याय देऊ शकत नाही आहेत सर। काय खर्च पडतो तुमच्यावर? सर जसे की इनपुट्स असतील त्याच्यासाठी लागणारे ऑर्गॅनिक इनपुट्स असतील, परत जे इंटिग्रेटेडसाठी इंटिग्रेटेड इनपुट्स असतील, परत आमचा वैयक्तिक खर्च असेल सर, लॅबोरेटरी खर्च असेल, जसं सॉईल ॲनालिसिससाठी केमिकल लागतात सर आम्हाला, तर त्याच्यासाठी आम्हाला बरंचसं काही खर्च करावा लागतो। किती खर्च येतो मित्र? सर साधारणतः सर जर सॉईल ॲनालिसिस वगैरे करायचं असेल सर तर आमचे प्लॉट बरेचसे मोठाले असतात सर आणि प्रत्येक प्लॉट वाईज करावं लागतं, 3-3 रेप्लिकेशन असतात। तर त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अंदाजे खर्च जरी नाही म्हणलं तरी एका सॅम्पलसाठी सर 1000 रुपये खर्च येऊ शकतो सर आम्हाला। असे किती सॅम्पल घ्यायला लागतात? सर एका प्लॉटमधून एकच सॅम्पल घ्यावा लागतो। जवळपास आता माझे 54 प्लॉट आहेत सर। तर 54,000 नुसतं सॉईल ॲनालिसिसचा खर्च आहे सर। आणि बाकीचे सर लेबर चार्जेस असतील, त्यानंतर जे आपले दुसरे इनपुट्स असतील, शेणखत असेल, बायोलॉजिकल इनपुट्स असतील, तर त्याच्यासाठी बराचसा सर मोठ्या प्रमाणात खर्च आहे। आतापर्यंत किती खर्च झाला सर आतापर्यंत माझा 3 लाखापर्यंत खर्च झालेला आहे सर। सरकारनं शदाम दिला नाही? शदाम दिलेला नाही सर। आणि किती मागणी केली तुम्ही विद्यार्थ्यांनी? सर आम्हाला जी आत्तापर्यंत जी मागणी आत्तापर्यंत जे लागू आहे सर फेलोशिप तीच देण्यात यावी सर। जशी की आत्तापर्यंत आमच्या अगोदरच्या बॅचमेटला देण्यात आलेली आहे सर सिनियरांना, त्याच पद्धतीने सर सकट आम्हाला फेलोशिप देण्यात यावी। कृषीचेच आहेत काय सगळे? येस सर। तू कुठून आला मित्रा? हा, राहुरी. तू मित्रा? परभणी. तू परभणी. दापोलीचं कोण आहे? या जरा. तुम्ही काय आंब्यावर करता काय संशोधन? हां, कशाचं संशोधन? सर माझा रिसर्च हापूस आंब्यावरती आहे। आंब्यामध्ये आपण इरिगेशन, फर्टिगेशन आणि त्याचबरोबर फॉगिंग आहे सर। फॉगिंग आतापर्यंत मला वाटतं भारतामध्ये कुठं झालेलं नसेल फॉगिंग, जे की आपण आता आंब्यामध्ये आम्ही करत आहोत। तर 2.5 एकराचा प्लॉट आहे सर। आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबा हे पीक बऱ्यापैकी आंब्याला किती अडचणी आहेत आणि त्यामध्ये आपण जी नवीन पद्धत करतो फॉगिंगची त्यामध्ये खर्चही फॉगिंगमध्ये सर आपण आंब्यामध्ये मध्ये स्प्रिंकलर बसवतो आहे किंवा स्प्रिंकलर टाईप असेल डेमो त्याचा? नाही सर, आता मी फर्स्ट इयरला सर, आता चालू होतो रिसर्च माझा किंवा आमचे सिनियर आहेत। असं कोण आहे दापोलीचं सिनियर? कोण आहे? मुलीपैकी आहे का कोणी? दापोलीचं कोण आहे? दापोलीचं कोण आहे? कोण आहे दापोलीचं? ए मित्रा, कोण आहे दापोलीचं? या नाही का? अकोल्याचं कोण आहे? अकोल्याचं? हां, काय तुमचं संशोधन? सर माझं संशोधन काळी मिरीवर चालू आहे आता। काळी मिरीचं ग्राफ्टिंग करतोय आम्ही, जे आपल्या डिसीज रेजिस्टन्स म्हणून जे रुस्टॉक आहेत ते वापरलेले आहेत त्याच्यात। आणि त्यासाठी आम्ही जे जंगलातून काही आहेत त्याला आम्हाला सर्वे करून आम्हाला तो सिलेक्ट करावा लागतो वेगवेगळं, त्यासाठी फिरती करावी लागते।
आणि त्यानुसार परत त्याला ॲप्लिकेशन द्यावे लागते काही वेळा. मग त्याच्या रुटीन मीडियावर पण माझं काम त्यांनी चालू त्या आहे. संशोधनात तुझ्या काय होणार आहे नेमकं त्यापुढे त्याच्यावर जो डिसीज येतो फायटोप्थोरा रूट रॉट वगैरे जो डिसीज येतो त्याच्यावर मिरीवरती त्याच्यामुळे कारण कोकणात मिरी जास्त होते. हां कोकणात मिरी जास्त म्हणजे आपण पश्चिम जो प्रदेश बघितला तर त्याप्रमाणे केरळपर्यंत काळी मिरीचं हे जास्ती होतं. आपण केरळमध्ये वगैरे बघतो तर तिथे अजून ग्राफ्टिंगवर वगैरे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात. आपल्या कोकणात पण त्याला रिकमेंडेशन भेटावं त्यासाठी किती जणांची टीम आहे तुमची? आता मी एकटा काम करतोय त्याच्यावर आणि माझे गाईड वगैरे आहेत. ओके. असे आणि total किती खर्च झाला तुझा आतापर्यंत? सर माझा एक नाही म्हटलं तरी 2-2.5 लाखापर्यंत खर्च झालेला आणि दिला नाही सरकारने काही? अजून काहीच भेटलेलं नाही आम्हाला. काय म्हणतं विद्यापीठाचे कुलगुरू रजिस्ट्रार? कुलगुरू रजिस्ट्रार आणि त्यांनीच हे केलेलं आहे की ह्यावर काम करून पुढे वाढवावं त्याला पैशाबद्दल काय म्हणतात ते? तर ते म्हणतात की सरकारकडून मागण्या ज्या आहेत तुमच्या त्या मान्य करून घ्याव्यात आणि पुढे तुमचं काम चालू ठेवावं. ते तुम्ही मागण्या मान्य करायच्या, कुलगुरू काय करणार नाहीत? कुलगुरू पण सपोर्टिव्ह आहेत आम्हाला. कुलगुरू म्हणतात की सगळ्यांना कुलगुरूंचा पाठिंबा आहे का? त्यांना पगार मिळतो का नाही सरकारचा? मग ते तुम्हाला पाठिंबा कसा देतात? हा जे निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे सर विद्यापीठ स्तरावर, त्यांनी ते निवेदन जे आहे ते मंत्रालयात त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या वतीने समोर फॉरवर्ड केलं आहे सर. किती वेळेला असं फॉरवर्ड? सर आतापर्यंत आम्ही 6 वेळेस विद्यापीठात कुलगुरूंकडे निवेदन दिलं आहे. विद्यापीठ मी राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधनं आहे सर. तर 6 वेळेला निवेदनं दिली 6 वेळेस आणि सारथी या संस्थेला आम्ही तब्बल 19 वेळेस निवेदनं दिली आहे सर. आणि त्यावेळेस त्यांचं फक्त एकच उत्तर आहे की जे निकष आहे ते अजून आम्ही ठरवलेले नाही. मी PhD सेकंड इयरचा विद्यार्थी आहे सर. आतापर्यंत 2 वर्ष झाले कोणत्याही प्रकारचे निकष त्यांनी ठरवलेले नाही. तर आमचा एक मुद्दा आहे सर की म्हणजे हे जे फेलोशिपचे मुद्दे आहे याच्यावर निकष ठरवण्यासाठी गव्हर्नमेंटला 2 वर्ष लागतात का? हे अधिकारी जे आहेत हे शिकलेले आहेत, एवढ्या मोठ्या परीक्षा देऊन वर गेलेले आहेत. तर मग खरंच हे निकष ठरवण्यासाठी त्यांना 2 वर्ष कसे लागू? प्रश्न तोच आहे मित्रा, कुलगुरू कशाची पगार घेतात? मग सर कुलगुरू कशाची पगार घेतात कुणाला माहिती आहे का? प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना की कुलगुरूंचं काम आहे ना की राज्य सरकार आणि या विद्यार्थ्यामध्ये समन्वय साधायचा. हां ज्या वेळेस कुलगुरूंना भेटलेलं आहे, मी आता परभणी विद्यापीठातून आलेलो आहे. तिथे कोण आहे कुलगुरू आहेत? काय म्हणले तिथं डॉक्टर इंद्रमणी सर आहेत जे UPचे आहेत. चांगला अभ्यासू म्हणून येस सर, त्यांचं काम म्हणजे इतकं भारी काम आहे ना त्याबद्दल मी काय त्यांचं दुमत नाही आहे. पण आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी केली. ते मला आता स्वतः ओळखतात. फेलोशिप म्हटले की मी समोर येतो त्यांच्यासमोर. त्यांना आम्ही भरपूर वेळा मागणी केली. येऊन आम्ही हे पण म्हटलं की सर बाकीच्या राज्यामध्ये जसं TNU असेल, गुजरात असेल किंवा BCKV असेल, कोलकाता इथं सर तिथं विद्यापीठाच्या जाहिरात म्हणजे विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती देण्यात येते. असं काहीतरी आपल्याला चालू करा. तर ते त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याला सरकारकडून फंडिंग आलं पाहिजे. इथं म्हणजे त्यांचा बी रोल असा आहे की हे सगळ्या मागण्या सरकारच तुमच्या मान्य करू शकते. आम्ही भरपूर वेळा त्यांच्याकडे आमचा पाठपुरावा केलेला आहे. कुलसचिव असतील, त्याच्यानंतर आमचे विद्यापीठाचे डीन असतील. आम्ही विद्यापीठपासून सुरुवात केली आहे गोष्टीसाठी. पहिला विद्यापीठ लेवलला, नंतर स्थानिक आमदार तिथले जे असतील आता परभणीचे स्थानिक आमदार, त्याच्यानंतर तिथले खासदार, त्याच्यानंतर आम्ही या सगळ्या संस्था, त्याच्यानंतर CM ऑफिस असेल. राहुल पाटील आमदार. येस सर. आणि सर याच्यामध्ये आमच्या राहुल पाटलांनी पण भरपूर वेळा आमचं ऐकून घेतले, पुढं तसं पाठपुरावा पण केला आहे. काही होत नाही. पण त्याच्यामध्ये आमच्या सिनियरांच्या वेळेस आता सर मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, तुम्हाला माहीत असेल याच्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास याच्यामध्ये. पण ज्यावेळेस 22-23ची ॲड आली तर त्यावेळेस पहिला सरकारने काही निकष काढला की 50 जागा देण्यात येते. परत पोरांनी आंदोलन केले, परत 100 जागावरती गेलं, 100वरून 300वरती जागा गेलं. आणि त्याच वेळेस म्हणजे विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक आली. 22-23मध्ये शिंदे सरकार होतं. त्यामध्ये शिंदे सरकारनं त्या निवडणुकीच्या आधी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप लागू केली. तो जो 300 किती होती? जवळपास त्यामध्ये सारथीचे 733 काहीतरी विद्यार्थी आहेत, बार्टीचे काहीतरी 400 का 300 विद्यार्थी आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त आकडा जास्त हा महाज्योतीचा आहे, कारण की ह्याच्यामध्ये भरपूर भरपूर समाजातील विद्यार्थी आहेत. इथे पण जातीचा संदर्भ OBC मराठा समाजासाठी वेगळी, SC ST साठी वेगळी. येस सर. सारथी जी आहे ती मराठा समाजासाठी, OBC साठी आपली महाज्योती आहे आणि त्याचबरोबर SC साठी ही बार्टी आहे. आणि नव्यानं काही आता 1-1.5 वर्षापूर्वी RT ही मातंग समाजासाठी अंमलात आणली आहे. आणि अमृत ही ब्राह्मण समाज असतील किंवा नव्याने आता सुरू. येस सर. ह्या सगळ्या फेलोशिपचे पैसे मिळाले आतापर्यंत 23-24 नंतर आज तागायत कुणालाही पैसे भेटले नाही. कुणी याचं कॅल्क्युलेशन केलं का? एकत्रित पैसे किती आहेत कोणाला माहिती आहे का? एकत्रित पैसे किती आहेत विद्यार्थ्यांचं येणं बाकी असलेलं सरकारकडे ऑन एन ॲव्हरेज? आम्हीच आहे 23-24 बॅचचे विद्यार्थी. किती? 24 पैसे किती?
पैसे जवळपास सर 23-24 जर बॅचला जर समजा बजेट जर त्यांनी पास केलं तर 50 ते 60 कोटी मध्ये सगळे विद्यार्थी होऊन जातील. मी का हा प्रश्न विचारला की आता जी कुठलीही ग्रोविंग इकॉनॉमी असते ना, त्या ग्रोविंग इकॉनॉमीमध्ये संशोधनाला फार महत्त्व आहे. आपल्याला चीननं कुठे मागं टाकलं आहे तर R&Dमध्ये, आणि आपल्याकडे तर तसा आनंदच आहे R&Dमध्ये. पण जे काही हे विद्यार्थी थोडं बहुत करतायत त्यांच्या ह्या प्रयत्नाला जर अशा पद्धतीनं सरकार दुर्लक्ष करत असेल, पुन्हा एकदा सांगतो की ह्या विद्यार्थी पातळीवरती म्हणजे महाविद्यालयीन पातळीवरती ज्या पद्धतीचं संशोधन होतं त्याची चिकित्सा निश्चित होऊ शकते. पण मी असं म्हणतो की समजा हे 100 मुलं आहेत, त्यापैकी एकानंच काहीतरी फार मूलभूत संशोधन केलं. तुझं काय संशोधन आहे? मी येऊ का तिकडे? एक मूलभूत संशोधन हे देशात खूप मोठा बदल घडवून आणू शकतं. काय संशोधन? सर माझं आहे प्लांट पॅथॉलॉजी डिसिप्लिन. तर त्यात आम्हाला लॅब वर्क असतं. लॅब वर्कमध्ये मॉलिक्युलर वर्क आहे, त्यासाठी खूप खर्च लागतो. आणि हे असं नाही की वेगवेगळ्या स्ट्रेन्स असतात, स्पीसीज असतात, आम्हाला त्याचं मॉलिक्युलर वर्क, तर त्यासाठी खर्च लागतो. तर त्यासाठी फेलोशिप आम्हाला गरजेची आहे. आणि किती खर्च केला आहेस तू आत्तापर्यंत? खर्च अजून सर आम्ही फर्स्ट इयरला आहे. अजून सेकंड थर्ड इयरचं कुणी आहे का इथे तुमच्यापैकी मुलीमध्ये? सेकंड इयर थर्ड इयरचं सगळे फर्स्ट इयरचे आहेत का? हां. सर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून आलेले आहे. सध्या मी सेकंड इयरला आहे. तर माझा रिसर्च आहे तो काकडीचे आपले नवीन वाण आहेत जे डिसीज आणि पेस्टसाठी रेजिस्टन्स असतात. काकडीचे नवीन वाण आहेत जे आपले रोगप्रतिकारक क्षमता आहे का त्यांच्यामध्ये, किंवा कीड प्रतिकारक क्षमता आहे का, हे चेक करण्यासाठी आम्ही काय केलं आहे की ज्या जंगली आपल्या असतात, वाईल्ड स्पीसीज असतात, त्या आणून त्यांचे आपलं कल्टिवेटेड व्हरायटीसोबत क्रॉसिंग केलं आहे. वांग्यामध्ये क्रॉसिंग केलेलं आहे, टोमॅटोमध्ये क्रॉसिंग, तसं आपण काकडीमध्ये पण केलेलं आहे. याच्या आधी पण झालेलं आहे. पण आता जे नवीन पण आता जे नवीन रोग येत आहेत त्याच्यासाठी आपण अजून त्या ज्या जुने रोग आहेत, जेव्हा जुन्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आता ससेप्टेबिलिटी आलेली आहे. म्हणजे आता रोगाला ते बळी पडत आहेत आणि आता आपल्याला नवीन वाण डेव्हलप करायची गरज आहे. आणि ते करण्यासाठी मी आता माझा रिसर्च सुरू केला आहे त्याच्यावर वर्षभरात. आणि किती वेळ त्यासाठी वेळ दिला असतो? सर 1 वर्ष गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये पूर्ण रिसर्च झाल्यासाठी. हो सर, आम्ही त्याच्यामधून 16 बेस्ट काढलेले आहेत आणि त्याच्यामधून आता पुढे अजून घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी खूप जास्त खर्च लागत आहे या कंडिशनला. सध्या तरी त्या रिसर्चवरती 2 ते 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. कारण ते आणणं, ते वेगवेगळ्या गावांमधून आपल्याला कलेक्ट करावं लागतं आणि ते आम्हाला विद्यापीठात ते घ्यावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला स्टँडर्ड कल्टिवर्स असतात त्यांच्यासोबत चेक करावं लागतं. मॉलिक्युलरचं काम असतं, त्या मॉलिक्युलरच्या कामानेच आपल्याला ते समजतं की ते व्हरायटीचा क्रॉस झालेला आहे की नाही झालेला. आणि त्याच्यानंतर आपण कन्फर्मेशनकडे जातो की ते आहे की नाही आहे डिसीज. मग त्याच्यासाठी पॅथॉलॉजी येतं, एंटोमॉलॉजी येतं, अशा वेगवेगळ्या लॅबमध्ये काम करावं लागतं. आणि त्याच्यासाठी लागणारी केमिकल्स खूप महाग असतात आणि लागणारे इन्स्ट्रुमेंट्स पण खूप महाग असतात आणि ते आणण्यासाठीच आम्हाला ही फेलोशिपची गरज आहे. पण हे फक्त कृषी महाविद्यालयाबरोबर सुरू आहे का बाकी सगळ्या क्षेत्रात पण हेच बोंब आहे? सगळीकडे हेच आहे, सगळीकडे हेच बोंब आहे. हां, म्हणून मी म्हटलं की या विद्यार्थ्यांचा आवाज हा एक प्रातिनिधिक आवाज म्हणून ओळखला पाहिजे. मित्रा, तुझं कशात संशोधन आहे? राहुरी विद्यापीठ आहे. शेती किती आहे तुला घरी? माझ्या घरी सर 8 एकर शेती. 8 एकर. वडील काय करतात? वडील शेती करतात. भाऊ काय करतो? भाऊ शेतीच करतो. कारण मी कुटुंबात किती सदस्य आहेत? 14 जण. 14 भाऊ, आई वडील आणि 2 जण. आणि शेतीवरच सगळं चालतं. शेतीवरच चालतं. पण आपल्याला ह्या फेलोशिपचा थोडा बहुत आधार बाकीच्या गोष्टीसाठी होत असेल ना? हां सर, थोडा म्हणजे काय सर, आमचं आता फेलोशिप म्हणजे काय सर, आता ह्याच्यावर जे बी आम्हाला रिसर्चला आता रिसर्च ट्रायलला जायचं असो किंवा रिसर्च ट्रायल यायचं असो, पण त्याला काही केमिकल वगैरे लागणार असते ते ह्या फेलोशिपमधूनच पास करावं लागतं. आणि सर माझं फर्स्ट इयरच आहे आता फर्स्ट इयर. थर्ड इयरचं कोणी आहे का इथे? सगळे सेकंड इयर. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला फेलोशिप मिळाली नाही तर तेच विद्यार्थी आहेत. थर्ड इयरला मिळाले मग ते नाही त्यामध्ये विद्यार्थी. त्यांना मिळाली? हां, म्हणजे ते 23ची बॅच म्हणजे त्यांना पास आउट केलं. 2-2 वर्षानंतर गमतीचा भाग आहे. हा, काय डेमो आहे की काय? टेक्निकल बाब सांगतो सर. हा एक नाही ICRचा रिपोर्ट आहे. ICR म्हणजे काय आहे? एव्हरी रुपी इन्व्हेस्टेड इन ॲग्री रिसर्च यील्ड्स 13.85 स्टडी. याचं मी तुम्हाला विश्लेषण सांगतो सर. हा जो रिपोर्ट आहे ना, हा आपला DRDO असेल किंवा इस्रो असेल यांच्यापेक्षाही आमची जी संस्था आहे ॲग्रिकल्चरची ॲपिक्स बॉडी, जी ऑल ओव्हर इंडियाची एक सेंट्रल बॉडी आहे, ICAR, त्यांचा रिपोर्ट आहे. जर आपण कृषीमध्ये 1 रुपया इन्व्हेस्ट केला, संशोधनामध्ये 1 रुपया इन्व्हेस्ट केला तर आपल्याला 13.85 रुपये रिटर्न्स भेटतात. तर ह्याचं एक संशोधनाला चालना मिळावी ह्यासाठी ही विद्यार्थ्याचा रस्त्यावर आली. सर अक्षरशः काल ह्या सगळ्या मुली रात्रभर इथं आम्ही मुक्कामाला होतो. इतकी वेळ आली आमच्याकडे. कुणी आलं नाही इथं सर साधं पोलीस हेड कॉन्स्टेबल लेडीज नव्हती रात्री यांच्या सोयीसाठी. इतकी दयनीय अवस्था सर. आणि आणखीन एक गोष्ट सर सांगायची आहे की बाबा
आम्ही सर इतके वारंवार सरकारच्या दारी आम्ही दार कितवं आंदोलन ठोठावले. आहे तुमचं हे? सर आम्ही 1.5 वर्ष झाले इतके निवेदनं दिलेत आणि आता आम्ही हे आमचे सारथीचे काही एक बंधू आहेत त्यांनी 20 दिवस झालं सारथी इथं उपोषण चालू केलं. आज त्यांचा 24वा दिवस आहे आणि याच त्यांनी मागणीसाठी? यस सर ह्याच मागणीसाठी आज आणि कालपासून त्यांनी अन्नत्याग केले. सर सारथी ऑफिसला इतकी म्हणजे सारथी ऑफिस असेल महाज्योती असेल जे काही संस्था आहेत त्यांचे डायरेक्टर त्यांची सर वागणूक पोरांसोबत इतकी म्हणजे आम्ही कशी वागणूक बोलू आहे? शकत नाही. कशी जे वागणूक? ज्यांनी अनुभव घेतला ते सांगतीलच. कुणी घेतला अनुभव? त्याचबरोबर तिथं सर शौचालय दिले नाही त्या व्यक्तीला. त्यांनी बोलतील. काय अनुभव घेतला तुम्ही? 22 दिवस सारथी संस्थेसमोर बसलो होतो. त्यानंतर 2 बेमुदत उपोषण होतं ते. त्याच्यामध्ये सारथी संस्थेची भूमिका अशी, पहिले 2 दिवस बसू दिलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला म्हटलं तुमच्यामुळे संस्थेची बदनामी होते. पोलिसांना बोलवलं, पोलिसांकडून मुलांना उचललं, डेक्कन पोलीस स्टेशनला नेलं. तिथं 2 तास बसवून ठेवलं. पुन्हा माघारी आम्ही गेलो तर तिथं आम्हाला गेटच्या आतमध्ये पाय ठेवला तर सिक्युरिटी गार्ड दार बंद करून घेतात, गेट बंद करून घेतात. आम्हाला टॉयलेट वापरून देत नाही, म्हणजे आतमध्ये प्रवेशच नाही. जायचं असेल तर ते वरती MDंना फोन करून विचारणार, MD त्यांना काहीतरी सांगणार आणि त्यांना म्हटलं की बाबा बेसिक राईट आहे आपला पिण्याचं पाणी, टॉयलेट हा बेसिक राईट आहे. तर त्याच्याबद्दल कुठलीही भूमिका नाही. ते म्हणतात तुम्हाला जे पाहिजे गरजा आम्ही ते पोलिसांना कळवू, तुम्ही पोलिसांना विचारा. या संदर्भामध्ये सर मला एक जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे. मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता मोडी कागदपत्रांच्या संदर्भामध्ये. तर त्यांच्यामध्ये त्यांनी असं मांडलं होतं की मोडी कागदपत्रांचे असे काही दप्तर आहेत जे आता नामशेष होत चाललेत. मग मोडी कागदपत्र हा इतिहासासंबंधी विषय येतो. जर एखादा मुलगा इतिहासामध्ये PhD करतो, जो मोडीमध्ये संशोधन करायचं म्हणतोय, तो त्याच्यावर PhD करत असेल तर हा विषय बोगस कसा? बोगस विषयांचा एक अजितदादांनी पाठीमागे मुद्दा मांडला होता. आता प्रत्येक संस्थेचे MD म्हणजे बार्टी झालं, महाज्योती झालं, सारथी झालं, सगळे विषय म्हणतात की तुमच्यामध्ये बोगस विषय. त्याच्यामध्ये स्पेसिफिक बोललं तर ह्युमॅनिटीजबद्दल, इतिहासाचा विषय म्हटलं तर ते म्हटलं की इतिहासामध्ये काहीच संशोधन होत नाही. मग मला जेन्युइनली वाटतं का आमचा एक सहकारी मित्र आहे, तो आता इथं नाही आहे, त्याचं मोडीमध्ये संशोधन सुरू आहे. जे आपले जुने मराठा साम्राज्याच्या काळातले डॉक्युमेंटेशन होते तर त्याचं बोगस कसं. एक आमचा मित्र आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 साली गेल्यानंतर त्यानंतर दलित चळवळीचा इतिहास कसा झाला, त्याच्यामधले विभाजन कसे झाले, याच्यामध्ये नव्या अंगाने करतो. हा बोगस विषय कसा असू शकतो? तुझा कुठला विषय? माझा विषय इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्समध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स माझा PhD टॉपिक आहे. द फिस्कल फेडरलिझम इन युनियन ऑफ इंडिया, हिस्टॉरिकल इव्होल्युशन अँड ट्रेंड्स अँड कन्सर्न्स ऑफ फेडरल फायनान्स. केंद्र राज्य अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर GST ही राज्याला अनुकूल आहे का? GST ही राज्य शासनाच्या दृष्टीने अनुकूल नाही आहे. त्याचं जे विभाजन होतं आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. कारण राज्याचा येणारा वाटा कमी झाला आहे पण राज्यांच्या जबाबदाऱ्या जास्त आहेत. त्यामुळे तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे. FRBM ॲक्ट काय? FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्टमध्ये केंद्र राज्यांच्या फायनान्शियल जबाबदाऱ्यांचं विभाजन केलं गेलं आहे. त्याचं सध्या आत्ता माझं रजिस्ट्रेशन यावर्षीचं आहे. यावर्षी माझं मुख्य याच्यामध्ये आहे की केंद्र आणि राज्यांमध्ये जे वित्ताची विभागणी झाली आहे ती वित्ताची विभागणी किती प्रमाणामध्ये पैसा कोणाकडे जातो आणि डोमेस्टिक कन्झम्पशनमुळं आत्ता जे चाललंय टेरिफ वॉर त्याचा आपल्याला काय फायदा होतो? डोमेस्टिक कन्झम्पशनमुळं आत्ताच्या टॅरिफ वॉरमध्ये आत्ता बेसिकली मला असं वाटतं तर कापसाची आयात एक मुद्दा घेऊ मी. कापसाची आयात होते समजा, परंतु इथं पूर्ण शेतकऱ्यांवरती त्याचा इम्पॅक्ट पडतो आहे. शेतकरी कोलमडून पडतो आहे कारण कापूस आयात होतो आहे. तर दुसरीकडे बघाल तर आता कांद्याच्या निर्यातीवरती निर्बंध आहेत. कांद्याचे शेतकरी त्यांचं पूर्ण कंबरडं मोडलेलं आहे. आता वैयक्तिक सर एक उदाहरण देऊ मी माझं. आमच्या घरी 12 ते 13 रुपये किलोने आमचा स्वतःचा कांदा गेला, पण आता आमच्या कांद्याचा खर्च 17 रुपये किलो आहे. मी म्हणजे त्याचा रिसर्च पेपर माझा पब्लिश नाही झाला पण 17 रुपये किलो कांद्याला खर्च येतो एक किलो कांदा. किलोला किती खर्च येतो? मग आमच्या वैयक्तिक शेतामध्ये 17 रुपये किलो कांद्याचं उत्पादन खर्च आहे. तो आमचा कांद्याचा खर्च 13 रुपये म्हणजे 13 रुपये विकला गेला. येस, या मित्राला मी काही त्याची परीक्षा नाही घेतली पण ज्या गोष्टीबद्दल आपण बोलतो तर ॲटलिस्ट विद्यार्थ्याची अंडरस्टँडिंग तर समजली पाहिजे. मला आठवतं की उपमुख्यमंत्र्यांनी PhD संशोधनाबद्दल व्यंगात्मक टिप्पणी केली होती आणि त्याच्यावर बरीच चर्चा आणि टीका टिप्पणी झाली. पण ह्या विद्यार्थ्यांना पैसे देऊ शकत नाही आहेत, आपण मग शिक्षण संस्था चालवायच्या कशाला, व्यवस्था चालवायची कशाला? एकच मुलांनो, तुम्ही रात्रीभर इथंच होतात का मुलीनं? इथेच पावसात पण इथेच कुणी आलं नाही भेटायला? टॉयलेट वगैरे सर अक्षरशः मुलं आम्हाला आमच्या सोबत होतं. आम्ही इकडे गेलो वॉशरूमला, जर आम्हाला जायचं झालं जायचं झालं सर वॉशरूमला जर जायचं झालं तर एक तर आम्ही इकडे गेलो, म्हणजे इकडे एक आहे वॉशरूम, तिकडे जायचं झालं तर आमच्यासोबत एक मुलगा यायचा सर. अक्षरशः आमच्यावर ही वेळ आली. आमचा भाऊ म्हणा, आमचा फ्रेंड म्हणा, आज या वयात आम्हाला ते आमच्यासोबत आले सर. आमच्यासाठी शासन एवढं पण करू शकत नाही का? त्यांना आम्ही ऑलरेडी इंटिमेशन दिलं आहे
की आम्ही आमचा रूट कोणता आहे आंदोलनाचा. आज 24वा दिवस आहे सर. मी एकटी विद्यार्थिनी होते, सारथीसमोर हे सर सोबत होते. एकटी मुलगी बघून सुद्धा त्यांनी मला साधं तिथलं पण वॉशरूम यूज करू दिलं नाही सर. मुलीनं तुम्ही पण रात्रभर इथंच थांबलात का? सर इथंच होतो आम्ही. फार लज्जास्पद आणि गोष्ट. सर, संस्थाचे शेवटी- अध्यक्ष आहेत. शेवटी आम्ही ग्रुपनं फ्रेश होऊन आलो मॉर्निंगला का की परत आज फ्रेश झाला. सर आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावर फ्रेश झालो आम्ही. जसं की श्रमिक संस्थांचे संचालक काय म्हणतायत, तुम्ही 10 बसा, 1000 बसा किंवा 10,000 बसा, सरकार सांगत नाही तोपर्यंत आम्ही काय निर्णय घेणार. या मुद्द्यावरती थांबूया. वेळेची मर्यादा आहे, पण काय रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग काय बोलले. ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे. विषय तर गहन आहेच आहे, पण या विद्यार्थ्यांना काय सहानुभूतीनं आपण वागवतोय हे जरा नीट लक्षात घ्या ना. काय चाललंय? मला पूर्ण खात्री आहे की ह्या मुलाखतीनंतर किमान पक्षी राज्य सरकारकडं हा जाईल मुद्दा. आणि मला पुन्हा तोच प्रश्न पडतो की शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी काय करतात, त्या भागातले खासदार काय करतात, आमदार काय करतात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हा गुडलक चौक आहे पुण्याचा.